बातमी आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून। नारायणगाव येथील जय हिंद मंगल कार्यालयात आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सेकंडरी स्कूल एम्प्लॉई पतसंस्थेच्या वतीने एका शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रारंभ होण्यापूर्वी जवळच असलेले आग्यामोहोळ उठले व त्या आग्यामोहोळाच्या माशांनी 2 जणांवर भीषण हल्ला केला। या माशात चावत असताना टेबलवर असलेले टेबल क्लॉथ संबंधित व्यक्तीने अंगावर ओढून घेतले तरी माशा त्याला चावतच होत्या। याच वेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके हे त्यांच्या 4 चाकी वाहनात कार्यक्रमाला जाण्यासाठी आले होते, परंतु त्या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रोहिदास केदारी यांनी आग्यामोहोळ उठल्याचे बेनके यांच्या निदर्शनास आणले व या घटनेची माहिती त्यांना दिली। केदारी व बेनके यांनी तात्काळ अँब्युलन्ससाठी फोन केला, मात्र चावा घेत असलेल्या व्यक्तीला अँब्युलन्समध्ये ठेवायचे कसे असा प्रश्न तेथे उपस्थित झाला। याचवेळी तेथे पीपीई किट घालून रमेश मेहत्रे यांनी आग्यामोहोळाच्या माशांनी चावा घेतलेल्या 2 जणांना अँब्युलन्समध्ये बसवून तेथील डॉक्टर राऊत व मॅक्स केअर रुग्णालयात उपचारासाठी पाठवले व पुढील अनर्थ टळला। या घटनेविषयी अमित बेनके नेमके काय म्हणालेत पाहूयात। सत्कार त्यांनी ठेवला होता आणि कार्यक्रम चालू होणार 11 वाजता तेवढ्यातच एक आग्यामोहोळ उठलं आणि आग्यामोहोळ उठल्या कारणाने त्या पतसंस्थेचे सर्व संचालक कर्मचारी कार्यक्रमाची तयारी करत होते। त्या कार्यक्रमाला पाहुणे आल्यावरती तुतारी वाजवायला एक व्यक्ती बोलावला गेला होता आणि आग्यामोहोळ उठल्यावरती त्या सर्व संचालकांना किंवा त्या सर्व कर्मचाऱ्यांना ते माशा चावल्या। बिचारा तो तुतारी वादक नुकताच गाडी स्टँडवर लावणार तर त्याच्यावरती मोहोळांच्या माशांनी हमला केला आणि तो जमिनीवरती पडून राहिला, गयावया करत होता। त्याच्या अंगावरती एक बेडशीट टाकण्यात आली, त्याच्या अंगावरती ग्रीन शेडनेट टाकली, त्याच्या अंगावरती पाणी टाकलं गेलं। शेवटी काय करायचं, कार्यक्रमाला उपस्थित राहायचं म्हणून मी तिथं पोचलो आणि ती परिस्थिती बघितल्यावरती धड उतरता येत नव्हतं गाडीतनं, त्याला वाचवता येत नव्हतं। शेवटी रमेश खरमाळे सरांना फोन केला, त्यांच्याकडनं काही सल्ला घेतला। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवली, दार उघडं ठेवून नेली। आमचा ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर, त्याचं नाव माझ्या लक्षात नाही, आपल्या नारायणगावमधला वाजगाळीतला आपला सहकारी होता। त्यांनी डेअरिंग करून तोंडाला रुमाल, डोळ्यावरती चष्मा, डोक्याला फडकं बांधलं, तिथं गेला, एका पेशंटला गाडीत टाकलं आणि ते पेशंट एक पेशंट राऊत सरांकडे आणि एक पेशंट मॅक्स केअर हॉस्पिटल कोल्हेमळा रोडला पाटील डॉक्टरांकडे नेलेला आहे। दोघांची परिस्थिती चांगली आहे डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे, पण ते जर माशा चावलेली परिस्थिती आपण सर्वांनी बघितली तर एवढी वाईट परिस्थिती झाली होती, कारण तोंडावरती इतक्या माशा होती की त्या माणसाचा चेहरा दिसत नव्हता। दोघांच्याही कानामध्ये माशा गेल्या होत्या, त्या काढल्या गेल्या, तर त्याच्यापर्यंत कोण जाऊन त्याला उचलणार। तर आमचे अर्थसंपदाचे चेअरमन रमेशजी मेहत्रे साहेब यांनी स्वतःचा मोठेपणा दाखवून अंगावरती पीपीई किट घातलं, हातात रबरी हातमोजे घातले आणि त्या पेशंटला ॲम्ब्युलन्समध्ये बसण्यात मदत केल्यामुळे ह्या दोघांचा जीव वाचला गेलेला आहे। इथून माझं सांगण्याचं एवढंच मतित अर्थ आहे की तुम्ही सगळ्यांनी ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये कार्यक्रम घेता, आता ही 5वी घटना जुन्नर तालुक्यामध्ये झाली, आंबा आंबेलिका लेण्यामध्ये 2-3 वेळा झाली, शिवनेरी किल्ल्यावर 5 दिवसापूर्वीच झालेली आहे आणि आज नारायणगावमध्ये ही घटना घडलेली आहे। आपण सर्वजण आता जर कार्यक्रम उन्हाळ्यामध्ये घेणार आहोत तर मंगल कार्यालयाच्या मालकांना आव्हान आहे की तुम्ही प्रथमतः कार्यालय भाड्याने द्यायच्या आधी की आपल्या आजूबाजूला मोळ आहे का, आपल्या आवारात जरी नसलं तर आजूबाजूच्या शेतामध्ये वावरामध्ये मोळ आहे का याची तपासणी करावी। कोणी त्या दिवशी धूर केला नाही पाहिजे, कोणी काही कचरा पेटवला नाही पाहिजे, जेणेकरून ते आग्यामोहोळच्या माशा उठतील आणि त्या कार्यक्रमावरती हमला होईल। प्रथमतः कार्यालय भाड्याने द्यायच्या आधी की आपल्या आजूबाजूला मोळ आहे का, आपल्या आवारात जरी नसलं तर आजूबाजूच्या शेतामध्ये वावरामध्ये मोळ आहे का याची तपासणी करावी। कोणी त्या दिवशी धूर केला नाही पाहिजे, कोणी काही कचरा पेटवला नाही पाहिजे, जेणेकरून ते आग्यामोहोळच्या माशा उठतील आणि त्या कार्यक्रमावरती हमला होईल। ह्या सेकंडरी स्कूल एम्प्लॉई पतसंस्थेचा चांगला हेतू होता की मुलांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, पण याच्यामध्ये थोडा व्यत्यय आलेला आहे। तरी ह्या लोकांनी धाडस्य दाखवून त्या दोन्ही पेशंटला दवाखान्यात ॲडमिट केलं आहे। त्या दोघांची जबाबदारी ह्या सेकंडरी स्कूल एम्प्लॉईच्या सर्व संचालक आणि संस्थेने घेतलेली आहे। सगळ्यांनी ह्या उन्हाळ्यामध्ये काळजी घ्या। आपल्या इथं मोळ बसायला सुरुवात झाली तर त्या गोष्टीतले जे जाणकार आहेत, ठाकर समाजाची लोक आहेत की ते मोळ बसायला लागल्यावर त्याच्यावर काय फवारायचं, वैद वस्तीतली लोक आहेत त्याच्यावरती काय फवारायचं, त्यांच्याशी संपर्क साधून ते मोळ मोठं होण्यापूर्वीच आपल्या जागेतनं कसं काढता येईल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं। कृपया सगळ्यांनी
कार्यक्रम घेण्यापूर्वी आपली काळजी घेण्याच्या आधी सगळ्यांनी हॉलची पाहणी करावी, आजूबाजूला मोळ आहे का बघावं. कारण एखादं मोळ उठलं आणि जागीच 50-100 लोक भेटली तर अडचण निर्माण होऊ शकते. परिस्थिती पाहिली असती खेडच्या शाळेच्या मुलींची तर सगळ्यांना कळालं असतं. कारण ज्यावेळेस लहान लहान मुलं 7वी 8वी 9वीची मुलं गायावाया करत होती, रडत होती, कारण माश्या चावलेल्या मोठ्या माणसाला सहन होत नाही, त्या बारक्या जीवांना कसं सहन होईल. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यावी, मी एवढंच ह्या ठिकाणी सांगू शकतो. अजून कुठं घटना घडल्या तर रमेशजी मेहत्रे आहेत, रमेशजी खरमाळे आहेत, यांच्याशी संपर्क साधला तर इथून पुढच्या काळामध्ये माश्या जिथं जिथं उठतील आणि जिथं जिथं घटना घडेल तिथं 10 मिनिटात पोचण्याचं आश्वासन रमेशजी मेहत्रे सरांनी दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की कोणी डेअरिंग करत नसेल तर मी स्वतः माझ्या जीवाची पर्वा न करता सर्व काळजी घेऊन, तुम्ही जर त्यांचा फोटो पाहिला असता थोड्या वेळापूर्वी तर PPE किट घालून, बूट घालून, हेल्मेटसारखं, फक्त हात कवर नव्हता, त्याच्यावर सुद्धा हातमोजे टाकून त्यांनी तिथपर्यंत गेले होते. आणि सगळ्यांनी काळजी घ्या एवढंच सांगू शकतो, बाकी काय नाही. काळजी घ्या, आपले सुरक्षित राहा आणि आपल्याबरोबरच्या लोकांना सुरक्षित ठेवा, एवढंच या ठिकाणी. धन्यवाद. कार्यक्रम घेताना आपण पोलिसांना इन्फॉर्म करतो, पोलिसांना आपण परवानगी देतो, पोलिसांना काय नाही, पोलिसांचं इन्फॉर्म केलं कार्यक्रम घेणं, तर पोलिसांची जबाबदारी नाही आहे की ते माश्या येतील का नाही बघायची. ते कार्यक्रम जागा भाड्याने देणाऱ्या व्यक्तीची आणि जागा भाड्याने घेणाऱ्या व्यक्तीची ती जबाबदारी असली पाहिजे. कायदा सुव्यवस्था निर्माण होणार असेल तर पोलीस त्याच्यामध्ये लक्ष घालतील असं मला वाटतंय. ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव.